मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आजपासून आपण सुरू करतो आहोत. पण त्याआधी या ग्रंथाचे लेखक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोगत आपण ऐकून घेऊया. पुस्तकाची प्रस्तावना. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध धर्माकडे, बौद्ध विचारधारेकडे, बुद्धिझमकडे का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत आहे. सर्व धर्माचा 35 वर्षे सखोल अभ्यास केल्यावर तयार झालेले हे माझे मत आहे. बुद्धिझमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ही एक वेगळी कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यात रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपती पूजा करीत, अर्थात आमच्याकरिता. परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथांची पुस्तक वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकणाऱ्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पडले. कित्येक वर्षे असेच चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलाकडेच गेले. अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकांची फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्करांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. मोठ्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्कर सभेचे अध्यक्ष होते. ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुस्करांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदाकरिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटलं की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या
अधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांचा महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचनात ते आम्हाला का भाग पाडतात? वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितके तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशाह सारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचायला सांगतो याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. द्रोण आणि कर्ण याचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाही. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालकीच होय. मला राम सुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्याचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माचे कास धरावे लागेल. मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिझमची वाटचाल अत्यंत मंद गतीनं होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धाकडे नाही, ही त्यांची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळ्या करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरित्राचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्य प्रतिभा कोणीही नकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्याची भाषा शैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबींकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धिजमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्यात. त्याचा उपापोह मी परिचय या सत्रात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो.
सकृती या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगल खुर्दचे प्रकाशचंद्र यांनी या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतला. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वेच्छेने केली. माझ्या प्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद्र यांनी हे कार्य केले. त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी NV चिटणीस यांचा सुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रूफे तपासण्यात विशेष रुची घेतली. मी हे नमूद करी इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स व तिसरं पुस्तक प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या होय. या अनेक भागांमध्ये लिहिलेल्या गेल्या आहेत. त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, हे होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोगत बुद्ध आणि धम्म या पुस्तकाबद्दल. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.